दशरथाकडून श्रावण बाळाची हत्या घडली। शिकार करण्याकरता दशरथ गेला, दिवसा शिकार मिळाली नाही, रात्री एका झाडावर जाऊन बसला शिकारी करता। श्रावण बाळ पाण्याकरता आला, झारीचा बुळबुळ आवाज आला, दशरथाला वाटलं हरिण पाणी पिण्याकरता आलेला आहे। त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि तो बाण श्रावणाच्या छातीला लागला। श्रावण मोठ्याने ओरडला, हे आई ग, हे आई गे, दीर्घ फोडून हाक पडला जो। दिशेने बाण सोडला, श्रावणाला बाण लागला, श्रावण मोठ्याने ओरडला, हे आई ग, हे आई गे, दीर्घ फोडून हाक जाऊन पडला झोप। हे राजाचा श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाली भान। आई ग शब्द ऐकल्याबरोबर दशरथाचं पाणी पाणी झालं। महाराज काय केलं आपण, काय घडलं आपल्याकडून? हरणाची शिकार म्हणून बाण मारला, पण तो बाण एका माणसाला लागला, श्रावणाला लागला आणि दशरथाच्या समोर फळफळ फळफळ करीत श्रावणाने प्राण सोडला। सोडला श्वास शेवटला, तो जीव विहग फलफलला, तो पंजर सोडून गेला, दशरथ राजा रडला गाये धामी, गाये धामी, आला छातीत बाण फळफळला, सोडला श्वास शेवटला, तो जीव विहग फडफडला, तो पंजर सोडून गेला। दशरथ राजा रडला धाई धाई, धाय मुकुंद रडला। महाराज दशरथाला श्रावणाच्या मातापित्याने शाप दिला, ज्याप्रमाणे पुत्र वियोगाने आमचा मृत्यू होत आहे, त्याप्रमाणे तुझा देखील पुत्र वियोगाने मृत्यू होईल। शेवटी अंत समयाला राम राम म्हणून दशरथाने प्राण सोडला, पण दशरथाच्या अंत समयाला राम नाही आहेत। महाराज कर्म घडलाय, केलेल्या कर्माचं फळ देवाच्या बापाला चुकत नाही। आपल्याला कसं चुकेल? कुठलंही कर्म केल्यानंतर ते एक दिवस फळ देणार आहे। बाबळीचं रोप लावलं,
याला आंबे यावे अशी अपेक्षा करून चालेल का बरं? बाबडीचं रोप लावलं काटेच येणार आहे, दुःखाचं कर्म केलं दुःखच मिळणार आहे. आणि म्हणून केलेलं पाप तीर्थयात्रेला गेलं म्हणजे जातं अशा प्रकारची कल्पना करू नये. केलेलं कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. तीर्थयात्रेचा उद्देश हा नाही आहे. तीर्थयात्रेमध्ये भगवत प्रेम निर्माण व्हावा हा उद्देश. कशा करता तीर्थयात्रा करतो आपण? ती सुंदर सृष्टी ज्या परमात्म्याने निर्माण केली आहे, कोणीतरी निर्माण केली, आपोआप तर झाली नाही ना. जगतामी दिनो करता खुदा लेन विना घटः चित्रकारं विना चित्रं स्वतः एव भवेत्यदा. जगताचा करता कोणी नाही असं म्हणावं तर कुलालेन विना घटः, कुंभाराशिवाय घट असू शकत नाही. त्याप्रमाणे कर्त्याशिवाय जगत असू शकत नाही. चित्रकाराशिवाय चित्र असू शकत नाही. कुंभाराशिवाय घट असू शकत नाही. त्याप्रमाणे कर्त्याशिवाय जगत असू शकत नाही. मग कोण आहे हा करता? ज्याने एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली. महाराज संत तुकोजी महाराज सुंदर वर्णन करतात. हर देश में तू हर वेश में तू, हर देश में तू हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है. रंगभूमि एक विश्व भरा और खेल भी मेल में तो ही है तुआ. हर देश में हर देश में हर देश में हर देश में तेरे नाम अनेक तुझे, तेरे नाम अनेक तुझे. तेरी रंगभूमि एक विश्व भरा. हे प्रभु, हे विश्व की रंगभूमि है. हर खेल में मेल में तो काय रंग भरल्या सृष्टीमध्ये त्या परमात्म्याने. हे प्रभु, हे सृष्टी तुझी रंगभूमि है. मिट्टी से अणु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया. कहीं पर्वत वृक्ष विशाल बने, सौंदर्य तेरा तो एक ही है. मिट्टी से अणु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया. कहीं पर्वत वृक्ष विशाल बने, सौंदर्य तेरा तो एक ही है. अणु परमाणु पासून हे पर्वत वृक्ष नद्या, हे प्रभू तुझंच सौंदर्य आहे. तू निर्माण केलेलं सौंदर्य आहे. सागर से उठा बादल बनकर, बादल से बटा बरखा बनकर, कहीं नहर बनी नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तुझे गई. सागर से उठा बादल बनकर, बादल से बटा बरखा बनकर, कहीं नहर बनी नदिया गहरी, सौंदर्य तेरा तो ही कहीं. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, आभाळ तयार झालं. सागर से उठा बादल बनकर, आभाळापासून पाऊस आला. बादल से बटा बरखा बनकर, पाऊस सुरू झाला.
काही नहेर बनी नदिया गैरी, ते पाणी नदीत गेलं, ते नदीचं पाणी विहिरीत गेलं, विहिरीचं पाणी तळ्यात